मंडळी, बाप्पा मोरेच्या निमित्ताने, गणपती बाप्पांच्या दर्शनाच्या निमित्ताने आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्याबरोबर आहेत. खूप प्रश्न आहेत, त्यांच्या विभागाबद्दलचे असू शकतात किंवा इतर चालू असणाऱ्या घडामोडी. थेट पहिला प्रश्न विचारतो. बाप्पांच्या दर्शनाला तुम्ही आलेले आहात, विदर्भाचे नेते आहात, राज्याचे आज मंत्री आहात नंबर 2चे. काय बाप्पांकडे मागितलं? न्यूज 18 लोकमतनी गणपती रायाची स्थापना करून या ठिकाणी आपल्या समृद्ध महाराष्ट्राकरता शेतकरी शेतमजुराला नैसर्गिक आपत्तीतून बाहेर निघू दे, विकसित महाराष्ट्र घडू दे आणि कुणाच्याही जीवनामध्ये अमंगल घटना घडू देऊ नको, सर्वांचं जीवन मंगलमय राहू दे, या धार्मिक भावनेतनं आपण गणरायाची स्थापना केली. मी न्यूज 18च्या लोकमतच्या सर्व संपादकापासून तर कॅमेरामॅनपर्यंत आणि सर्व कर्मचारी आणि जे काही अधिकारी आहेत लोकमत 18चे सर्वांचं मी अभिनंदन करतो, शुभेच्छा येतो. आपणालासुद्धा गणरायाच्या या पवित्र सणाच्या शुभेच्छा येतो. आणि मी एवढीच मागणी करतो गणरायाला की या महाराष्ट्राला सुखी समृद्ध ठेव, महाराष्ट्राची सामाजिक सलोखा हा कायम राहू दे आणि या महाराष्ट्राची जी जडणघडण आहे संस्कृतीची ही पुढेही दिवंगत हो, म्हणजे पुढेही त्या ठिकाणी समृद्धीला त्याची वाटचाल ही भरभराटीची राहू दे, अशी मी या ठिकाणी गणरायाला प्रार्थना करतो. बावनकुळे साहेब, आरक्षणाच्या निमित्ताने, मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात घडामोडी घडल्या. आपण देखील स्वतः ओबीसी समाजाचं नेतृत्व करता. जो आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय घेण्यात आला किंवा तोडगा काढण्यात आला, त्याबद्दल तुम्ही सहमत आहात का, समाधानी आहात का? मी यापूर्वी सांगितलं आहे की काल तर मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ओबीसीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचं अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. माझ्यासोबत माझ्या या उपसमितीमध्ये माननीय छगन भुजबळ साहेब आहेत, पंकजाताई मुंडे आहेत, गुलाबराव पाटील आहेत, दत्ता भरणेजी आहेत आणि आमची ही जी मंत्रिमंडळाची उपसमिती आहे यावर आम्ही याची चर्चा करूच. शेवटी ज्या उपसमितीचं काम मला दिलं आहे, केंद्रातल्या मोदींच्या सरकारच्या ओबीसी समाजाबद्दलच्या ज्या काही केंद्रीय योजना आहेत, राज्याच्या महायुतीच्या आहेत, आमच्या राज्यामध्ये पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस सरकारने, आमच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसी मंत्रालय तयार केलेलं आहे, महायुती तयार झालेली आहे. एकीकडे ओबीसी समाजाला 353 जातीचा 18 पगड जातीचा ओबीसी समाज जो महाराष्ट्रामध्ये आहे, या ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचं कुठलंही त्या ठिकाणी कमी नव्हता. या ताटातलं काढून या ताटात, या ताटातलं काढून या ताटात न येता मराठा समाजाला सुद्धा जे काही EWS आहे आणि आता जे मराठा समाजाला त्या ठिकाणी न्याय द्यायचा प्रयत्न हा नेहमीच सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणाच्या आधारावर देवेंद्र फडणवीस सरकारने केला, एकनाथ शिंदे सरकारने केला, आताही देवेंद्र फडणवीस सरकारने केला. काही गैरसमज तयार झाले, काही संभ्रम तयार झाले समाजामध्ये. खरं तर मूळ बाब जी आहे, जी मागणी होती मूळ, की ज्यांच्याकडे मराठवाडा असो की पश्चिम महाराष्ट्र की महाराष्ट्रामध्ये, पश्चिम विदर्भामध्ये आमच्याकडे कुणबी जातीची नोंद कुठे ना कुठे सापडतं आणि कुठल्या तरी रेव्हन्यू महसुली डॉक्युमेंटमध्ये, कुठल्या तरी ग्रामविकासच्या डॉक्युमेंटमध्ये त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळतंच. तर महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती तिथेही मिळालंच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील खूप लोकांकडे जसं नोंदी आहेत की शेतकरी म्हणजे कुणबी, त्या काळातल्या नोंदी आढळल्या पण त्यांना प्रमाणपत्र मिळाले. आताही असाच निर्णय आहे की हैदराबाद गॅजेट असो की कुठलंही गॅजेट असो, ज्या गॅजेटमध्ये शेतकरी कुणबी म्हणून नोंदी असतील त्याच नोंदींना तुम्हाला त्या ठिकाणी ओबीसीमध्ये देता येतं. आणि त्यामुळं जे काही परवाही निर्णय झाला तो असाच झाला आहे की तुम्ही सरसकट येऊ शकत नाही, तुम्ही एखाद्या सरसकट कुठल्याही समाजात जाऊ शकत नाही. उद्या जर विचार केला की एसटी मध्ये जायचं असं जाऊ शकत नाही, एसटी मध्ये जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे ओबीसी मध्ये असं कोणी येऊ शकत नाही जोपर्यंत काही ना काही पुरावा तुमच्या वडिलोपार्जित आजोबा पंजोबा इंग्रजाच्या काळात, त्याच्यानंतरच्या काळात, त्याच्यानंतरच्या काळात कुठेतरी असला पाहिजे, तरच त्याला ओबीसी मध्ये येता येतं. निश्चितपणे हा समजून घेतला पाहिजे, हा संभ्रमाचा विषय आहे, तो दूर केला गेला पाहिजे. आणि ओबीसी समाजात सर्टिफिकेट देताना मात्र
नोंदीच्या आधारावर त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामुळं कोणताही ओबीसी अन्याय होणार नाही आणि मराठा समाजावरही अन्याय होणार नाही. मराठा समाजामध्ये आज दाखवलेले आहेत मराठा, पण कुणबीपासून वंचित आहे आणि कुणबी नोंद त्यांच्याकडे आहे. त्यांना कुणबीमध्ये किंवा ओबीसीमध्ये येण्याकरता कुठली अडचण दिसत नाही असं मला वाटतं. छगन भुजबळ असं म्हणतात की मी नाराज आहे. हा मसुदा तयार करत असताना मंत्रिमंडळाला विश्वासात घेण्यात आलेलं नाही. उपसमितीने परस्पर तो मसुदा तयार केला, मुख्यमंत्र्यांना दाखवला आणि तो जरांगेसमोर मांडण्यात आला. खरं तर मंत्रिमंडळ उपसमितीला आता माझ्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाजाच्या उत्थानाकरता काल जो शासन निर्णय झाला आणि आम्ही 7 लोक भुजबळ साहेबांसहित आहोत. या मंत्रिमंडळ उपसमितीला संपूर्ण कॅबिनेटचे अधिकार असतात. बर एकदा पॉवर डेलिगेट केले मुख्यमंत्र्यांनी, बर त्याच समितीला पूर्ण अधिकार असतात. ते मंत्रिमंडळासमोर पुन्हा जायची गरज नसते. शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्याला निर्णय घेताना दाखवावं लागतं कॅबिनेट मंत्रिमंडळ उपसमितीने काय निर्णय घेतला. तर मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय मुख्यमंत्र्यांना दाखवा असतो की बाबा असं असं आम्ही निर्णय करतो आहे. तो राज्याचा प्रोटोकॉल आहे, तो स्वाभाविक सर्व पाळाच लागतं. पण मंत्रिमंडळाकडे तो जात नाही. एकदा मंत्रिमंडळ उपसमिती, आता जर ओबीसीच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये आम्ही निर्णय घेतला तर मंत्रिमंडळात जायची गरज नाही. माननीय मुख्यमंत्र्यांना ते फक्त ब्रीफ करावं लागतं, दोन्ही उपमुख्यमंत्र्याला ब्रीफ करावं लागतं. साधारण हा प्रोटोकॉल आहे. मला असं वाटतं की जो काही निर्णय झाला आहे त्या निर्णयाबद्दल भुजबळ साहेबांची काही नाराजी असेल तर मी आज चर्चा केली आहे. परवाही मी भुजबळ साहेबांशी बोललो आहे, मुख्यमंत्री बोललेले आहेत. तर निश्चितपणे आता तेही आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये आहेत ओबीसीच्या. तर मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यांना काही जर त्याच्यामध्ये काही त्यांना वाटतं तर आम्ही ऐकून घेणार आहे आणि त्याच्याबद्दल योग्य तोडगाही आम्ही काढू. जाता जाता आपलं महसूल खातं आजही सर्वसामान्य माणसाला ते जवळचं वाटत नाही. कारण मग त्यामध्ये जर एखादं काम अडतंय, एखाद्या टायटलखाली माझी जमीन आहे, सातबाऱ्याचा मुद्दा असेल, तर प्रक्रिया किचकट वाटते आणि अर्थात तो आपल्या खात्याकडे यायला सुद्धा घाबरतो. नको बाबा महसूल खाता, असं देखील काही लोकांचं म्हणणं असतं. पण आपण मंत्री झाल्यानंतर ही सगळी प्रक्रिया सहज सुलभ होण्याच्या दृष्टिकोनातनं काही महत्वाचे निर्णय घेताय का? काही त्या पद्धतीने विचार सुरू आहे का? मी आपल्याला सांगता येईल की, आणि मी न्यूज 18 लोकमतला 20-25 मिनिट यावर विषयावर बोलणारही आहे. पण आज जर थोडा विचार केला ही गोष्ट खरी आहे की महसूल खाता आता थोडासा लोकांना थोडा जो कोर महसूल आहे, म्हणजे महसूल खात्याची जबाबदारी काय आहे तर जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे. पण मालमत्तेचं रक्षण करता करता मालमत्तेचं भक्षण होत चालू आहे, जात आहे. त्यामुळे लोकांना विश्वास राहिलेला नाही आहे. त्यामुळे आता आम्ही पुन्हा एकदा म्हणजे सर्व आमची जमाबंदी आयुक्त असेल, आमचा नोंदणी महानिरीक्षक असेल किंवा महसूल खातं असेल, जिल्हाधिकारीपासून तर तलाट्यापर्यंत आणि जिल्हाधिकारीपासून तर मंत्र्यापर्यंत हे लोकाभिमुख करण्याकरता, हे पारदर्शी करण्याकरता आमचा प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि तुम्हाला पुढच्या काळात दिसेल की महसूल खातं हे लोकाभिमुख झालं आहे, ते पारदर्शी होत चाललं आहे आणि यामधले जे निर्णय आम्ही करतो आहे ते जनतेला अपेक्षित, जे जनतेला वाटतं की बाबा जे एकदा काळ होता इंग्रजाच्या काळात, हा जो महसूल अधिनियम तयार झाले, MLRC कोड आला, आता तहसीलदारपासून वरपर्यंत आत्तापर्यंत MLRC कोडप्रमाणे ज्या काम तातडीनं व्हायला पाहिजे किंवा जलद व्हायला पाहिजे ती प्रक्रिया थोडी त्या ठिकाणी शिथिल झाल्यामुळं जनतेचा विश्वास कमी झाला आहे. पण मी तुम्हाला आवर्जून आज सांगेल गणपती रायासमोर, गणपती बाप्पासमोर, पुढच्या 2 वर्षात तुम्हाला महसूल खातं आपलंसं वाटेल. त्याकरता करावयाचं काम मी सुरू केलेलं आहे, आमच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेलं आहे. आणि मी विश्वासाने सांगतो जेव्हा 2 वर्षांनी तुमच्याकडे गणपतीच्या दर्शनाला येईल, तुम्ही स्वतः म्हणाल की आता लोकाभिमुख झालेलं महसूल खातं आपल्याला पाहायला मिळेल. बरं, पण मग बावनकुळे मास्तर म्हणून अधिकारी ज्या पद्धतीने आता सांगायला नको, बऱ्याच गोष्टी तुमच्या कानावर येत असतील. इव्हन मध्यंतरी तुम्ही सुद्धा काही कार्यक्रमांमध्ये म्हटलं की प्रोटोकॉल नको, जिल्हाधिकाऱ्यांनी याची गरज नाही, हे तुम्ही सहज सुलभ करून टाकलं. पण अधिकाऱ्यांच्या बाबतीत तुम्ही मास्तर म्हणून छडी घेऊन काम करायला लागणार आहात का? नाही, छडी घ्यायची गरजच पडत नाही. तुम्हाला तुमच्या कामातनं तुमच्या परसेप्शन द्यावं लागतं आणि महाराष्ट्राला हे परसेप्शन गेलं आहे की देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये कुठलीही गोष्ट ही अनदेखी नाही, त्याची दखल सरकार घेत आहे. मी आपल्या माध्यमातून आवर्जून सांगेल महाराष्ट्राला की देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार, एकनाथ शिंदे सरकार, अजित पवार सरकार, महायुतीचं सरकार पारदर्शी प्रशासनाचा विचार करून महसूल खात्यात काम करत आहे. आणि या खात्यामध्ये कुठल्याही अधिकारी किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल
अनदेखी होणार नाही. सरकार पूर्ण लक्ष देऊन आहे आणि सरकारची भूमिका जनतेला न्याय द्यायची आहे. जनतेच्या हिताचे निर्णय करण्याची भूमिका सरकारची आहे. दुसरीकडे अधिकाऱ्यांना सुद्धा जे चांगले काम करतात त्याच्या पाठीशी सरकार उभा आहे. पण जे चुकीचं काम करेल त्याला या राज्यामध्ये कुठेही वाव नाही आहे चुकीचं काम करायला, हे मात्र नक्की आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमंगलसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.